नमस्कार 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 विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण MPSC 2024 म्हणजे MPSC कंबाईन 2024 या परीक्षेच्या दृष्टिकोनातून इतिहासाचे काही महत्त्वाचे MCQज जे आहे, जे PYQज असेल MCQज असेल, हेच बघणार आहोत. या सिरीजचं नाव आहे मित्रांनो 10 कदम, ज्यामध्ये तुम्हाला 10 इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे ते बघायला मिळतील. पण या 10 क्वेश्चनची थेरी किंवा या 10 क्वेश्चनचं योग्य उत्तर जे आहे ना ते तुम्हाला एक्सप्लेन जे आहे ते 100% केलं जाईल. ठीक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, मग जास्त वेळ न गमवता आणि सॉलिड क्रॅकेट या फॉर्म्युलासह जास्त वेळ न गमवता, कारण की अधिकाऱ्यांचा वेळ असतो नेहमी महत्त्वाचा, त्यामुळे जास्त वेळ न गमवता आजचं आपलं हे सेशन जे आहे ते स्टार्ट करूया. ओके. तर आजचा पहिला प्रश्न काय रे? पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या आंदोलनादरम्यान महात्मा गांधींनी टिप्पणी केली होती की गुडघे वाकून मी भाकरी मागितली आणि त्याऐवजी मला फक्त दगड मिळालेला आहे? ठीक आहे. कोणत्या आंदोलनादरम्यान महात्मा गांधीजींनी एक सिंपल टिप्पणी केली होती की गुडघे वाकून मी भाकरी मागितली आणि मला त्याऐवजी फक्त दगड मिळाला? ती खिलाफत चळवळ होती, असहकार चळवळ होती, दांडी मार्च होती की भारत छोडो आंदोलन होतं? आणि तुम्हाला सर्वांना माहिती असेल मित्रांनो, ते सविनय कायदेभंगा रिलेटेड जे आंदोलन आहे म्हणजे दांडी मार्च. ओके. तर लक्षात असू द्या, खालीलपैकी कोणत्या आंदोलनादरम्यान महात्मा गांधींनी टिप्पणी केली होती की गुडघे वाकून मी भाकरी मागितली आणि त्याऐवजी मला दगड मिळाला? तर ते होतं मित्रांनो दांडी मार्च. ठीक आहे. लक्षात असू द्या, दांडी मार्च कधीची आहे रे? तर सर्वांनाच माहिती असेल, दांडी मार्च आहे मित्रांनो 12 मार्च 1930च्या दरम्यानची. आणि दांडी मार्च म्हणजेच काय रे? सविनय कायदेभंग आंदोलन, ज्यामध्ये मिठाचा सत्याग्रह जो आहे तो करण्यात आलेला होता, म्हणून याला मीठ सत्याग्रह असं देखील म्हटलं जातं. आणि हा जो सत्याग्रह याचं नेतृत्व करत होते मित्रांनो गांधीजी, जे साबरमती ते दांडी, ठीक आहे, लक्षात असू द्या, साबरमती ते दांडी अशी यात्रा जी आहे ती काढण्यात आलेली होती. ठीक आहे. या यात्रेमध्ये अनेक जण समाविष्ट होते, ज्यामध्ये 13 जण जे आहे ते महाराष्ट्राचे समाविष्ट होते. आणि याच दरम्यान काही गोलमेज परिषदा झालेल्या होत्या. या गोलमेज परिषदांसाठी महात्मा गांधी जे आहे, म्हणजे सेकंड गोलमेज परिषदेसाठी महात्मा गांधीजी गेलेले होते. पण तिथे जसं त्यांना विचारण्यात आलं की गांधीजींना विचारण्यात आलं तुम्हाला काय हवं आहे, आणि गांधीजींनी गोलमेज परिषदांमध्ये सांगितलं की मला फक्त आणि फक्त भारताचं स्वातंत्र्य हवं आहे. तर भारताला स्वातंत्र्य न दिल्यामुळे गांधीजींना राग आला आणि ते परत येऊन गेले. परत आल्यानंतर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं अस्पृश्यांच्या मागण्या मांडल्या होत्या, तर त्यानुसार त्यांना जाती निवाडा देण्यात आलेला होता. परंतु आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य जे आहे ते देण्यात आलेलं नव्हतं. म्हणून गांधीजींचं एक वाक्य होतं की मी मागितली भाकरी पण मला मिळाला काय रे? दगड जो आहे, धोंडा जो आहे तो मिळालेला होता. हे कधी झालेलं होतं? दांडी मार्चच्या दरम्यान. हे नेहमी लक्षात असू द्या. ओके. दुसरा प्रश्न आहे, अवध कोणत्या आधारावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रदेशात जोडल्या गेलेलं होतं? त्यामध्ये चुकीचा सिद्धांत होता, कथित चुकीचे शासन होते ज्याला गैरप्रशासन म्हटलं जातं, अनुदान देण्याची अयशस्वी होतं की परदेशी शक्तीचा संबंध रोखणे यासंबंधी होतं? तर तुम्हाला माहितीसाठी फक्त लक्षात असू द्या मित्रांनो की अवध कोणत्या आधारावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रदेशात जे आहे ते जोडल्या गेलेलं होतं? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कथित चुकीचे शासन. याला दुसऱ्या भाषेत म्हटलं जातं गैरप्रशासन. ओके. कारण की तुम्हाला माहिती असेल, डलहौसीचा जेव्हा काळ होता तर डलहौसीने 4 प्रकारच्या योजनांद्वारे जे भारतातलं साम्राज्य होते जिंकून घेतलेलं होतं. जिथे जिथे इंग्रज राज्य करू शकत नव्हते ते राज्यसुद्धा इंग्रजांनी 4 प्रकारे जिंकून घेतलं होतं. त्यामध्ये एक होतं युद्ध करून पंजाब प्रांत जे आहे ते जिंकून घेतलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो तैनाती फौजेचं कारण देऊन इंग्रजांनी जे वराड प्रांत आहे ते जिंकून घेतलेलं होतं. त्यानंतर होतं मित्रांनो 3rd नंबरवर होतं दत्तक वारसा नामंजूर हे कारण देऊन सातारा असेल, अवध असेल, सातारा, जैतपूर, सबलपूर, नागपूर असेल, झाशी असेल, ठीक आहे, यासारखे प्रांत जिंकून घेतले होते. आणि सर्वात शेवटी होतं गैरप्रशासन. हे कारण देऊन यांनी अवध प्रांत जे आहे ते जिंकून घेतलेलं होतं. याला म्हटलं जातं कथित चुकीचे शासन. म्हणून लक्षात असू द्या, गैरप्रशासनाचं कारण देऊन अवध प्रांत जे आहे ते जिंकून घेतलेलं होतं. आणि तुम्हाला बाजूला जी इमेज दिसत आहे ना मित्रांनो, ही आहे ईस्ट इंडिया कंपनीची इमेज. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी कशा प्रकारे होती ही तुम्ही इमेजमध्ये बघू शकता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील पहिले अध्यक्ष होते? ओके. प्रश्न फारसा सोपा आहे की खालीलपैकी कोण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातले पहिले अध्यक्ष जे आहे ते होते? ते मद्रास, मसुलीपट्टणम, सुरत की हुगळी? आणि याचं उत्तर प्रत्येकाला माहिती असेल. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सुरत. तर लक्षात असू द्या, सुरत हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील पहिले अध्यक्ष होणे म्हणजेच काय? ते ठिकाण होणे. ठीक आहे, लक्षात असू द्या. आणि त्यावेळी कंपनीचे दुसरं ठिकाण जे आहे ते जावामधील बॅटम हे जे शहर आहे हे निवडण्यात आलेलं होतं. आणि लक्षात असू द्या, हे सगळ्या घटना 1601 ते 1603च्या दरम्यान ज्या आहेत त्या घडलेल्या होत्या. फक्त लक्षात असू द्या, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील पहिले अध्यक्ष किंवा पहिलं स्थान, ठीक आहे, अध्यक्ष किंवा पहिलं स्थान जे आहे ते कोणतं होतं? तर ते होतं मित्रांनो सुरत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. मला सांगा, 1907 मध्ये येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील नरमपंथी आणि अतिरेकी फुटले. म्हणजेच काय रे? जहाल आणि मवाळ जे आहे ते फुटलेले होते. असा तो कोणता काळ होता? ओके. सिंपल प्रश्न आहे की जहाल आणि मवाळ जे आहे ते कुठे फुटलेले होते? जहाल, ओके, इथे तर मवाळ आणि एकीकडे येतं मित्रांनो जहाल.
ठीक आहे. तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल की ते कोणतं अधिवेशन होतं, ज्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ जे आहे ते वेगळे झालेले होते. तर माहितीसाठी लक्षात असू द्या, ते होतं मित्रांनो सुरत अधिवेशन. ओके, बघा अधिवेशनाची इमेज तुम्ही बाजूला बघू शकता, ज्यामध्ये लोकमान्य टिळकांना राग आल्यामुळे ते चेअर जे आहे म्हणजे जो टेबल आहे त्याच्यावर हात लावून आपलं भाषण सुरू करतायत. स्टेजवर रासबिहारी घोष यांचं भाषण चालू आहे, पण त्यांचं भाषण मधातच अडकवून लोकमान्य टिळक आपलं भाषण करतायत. आणि जेव्हा लोकमान्य टिळकांना थांबवण्यात आलं की आमच्या अध्यक्षाचं भाषण चालू असताना तुम्ही मधातच कसं भाषण करतायत, त्यावर मात्र जहाल आणि मवाळ हे भडकले. जहाल आणि मवाळ भडकले आणि यांच्यामध्ये झालं मित्रांनो तूट. ठीक आहे. आणि ही तूट जी आहे झाली होती 1907 मध्ये, म्हणजे ही जी फूट आहे ही पडली होती 1907 मध्ये, परंतु यांच्यामध्ये पॅचअप कधी झालं होतं 1916 मध्ये. हे लक्षात असू द्या. 6+1 7 होतं, त्याप्रमाणे इथे 7 लक्षात असू द्या आणि इथे 16 जे आहे ते लक्षात असू द्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी भारतामध्ये प्रिंटिंग प्रेस स्थापन करणारे पहिले कोण होते? ते ब्रिटिश होते, पोर्तुगीज होते, डच होते की फ्रेंच होते? आणि याचं उत्तर कदाचित सर्वांनाच माहिती असेल मित्रांनो, ते होते पोर्तुगीज. ठीक आहे. पहिली प्रिंटिंग प्रेस जी आहे ही कोणी सुरू केली होती, तर ही पोर्तुगीज यांनी जी आहे सुरू केली होती पहिली प्रिंटिंग प्रेस. हे नेहमी लक्षात असूच द्या. ठीक आहे. पहिली प्रिंटिंग प्रेस स्थापन करणारे कोण होते, तर ते होते मित्रांनो पोर्तुगीज, ज्यांनी 1556 मध्ये गोव्यामध्ये, ठीक आहे, एक कॉलेज आहे मित्रांनो जेयूट सेंट पॉल कॉलेज. ओके, कॉलेजचं नाव लक्षात असू द्या. कॉलेजचं नाव आहे जेसुएट सेंट पॉल कॉलेज. सेंट पॉल कॉलेज. ओके, तर या कॉलेजमध्ये पहिलं मुद्रणालय किंवा पहिलं प्रिंटिंग प्रेस जे आहे ते स्थापन केलेलं होतं 1556 मध्ये. हे नेहमी लक्षात असूच द्या. आणि कोणी स्थापन केलं होतं रे? पोर्तुगीजांनी स्थापन केलेलं होतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. मला सांगा खालीलपैकी कोणत्या युद्धात रॉबर्ट क्लाइव्ह हे युद्ध कैद्यांपैकी एक होते? म्हणजे असं कोणतं युद्ध होतं ज्यामध्ये रॉबर्ट क्लाइव्हला सुद्धा एक युद्ध कैदी बनवण्यात आलेलं होतं? ते पहिलं कर्नाटक युद्ध होतं, दुसरं कर्नाटक युद्ध होतं, तिसरं कर्नाटक युद्ध होतं की 7 वर्षांचं युद्ध होतं? तर तुम्हाला माहिती असेल हे होतं मित्रांनो पहिलं कर्नाटक युद्ध. कारण की त्यानंतर ते इंग्रज हरलेच नाही ना, फक्त पहिलं कर्नाटक युद्ध जे होतं ज्यामध्ये एकीकडून होते ईस्ट इंडिया कंपनी आणि दुसरीकडून होती फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. ओके, लक्षात येते? एकीकडून होते इंग्रज, एकीकडून होते फ्रेंच. यामध्ये पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये मद्रासवरील फ्रेंच हल्ल्यामुळे ब्रिटिशांनी काय केलं होतं रे? आत्मसमर्पण केलेलं होतं की आम्ही तुमच्यासमोर जिंकू शकत नाही, आम्हाला माफ करा. आत्मसमर्पण केल्यामुळे ब्रिटिशांना काय करण्यात आलं होतं रे? कैदेमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. पण क्लाइव्ह तर मात्र हुशार व्यक्ती. ठीक आहे, क्लाइव्ह हे भयंकर हुशार व्यक्ती. हे काही काळ कैदेमध्ये राहिले, पण काही कालावधीनंतर हे कैदेमधून निसटून गेले. लक्षात असू द्या, काही कालावधीनंतर कैदेमधून पहारेकरी, तिथले जे पहारेकरी होते फार कमकुवत होते, त्यामुळे त्यांच्या नजरकैदेतून जे आहे आपले क्लाइव्ह जे आहे ते निसटून गेलेले होते आणि पुढे जाऊन ॲज अ पुढचं जे काम आहे भारताचं ते त्यांनी सांभाळलं होतं. हे तुम्हाला माहितीच असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणी सोमप्रकाश हे वृत्तपत्र जे आहे ते सुरू केलेलं होतं? ठीक आहे, कोणी केलं होतं रे सोमप्रकाश हे वृत्तपत्र सुरू? दयानंद सरस्वती होते, ईश्वरचंद्र विद्यासागर होते, ईश्वरचंद्र गुप्ता होते की लाला जगत नारायण होते? आणि याचं योग्य उत्तर सर्वांनाच माहिती असेल. योग्य उत्तर आहे ईश्वरचंद्र विद्यासागर. तर लक्षात असू द्या, 1820 ते 91 पर्यंत हे जे वृत्तपत्र आहे चाललेलं होतं. 1820 ओके, 1820 ते 91 पर्यंत ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा कार्यकाळ होता आणि त्याच दरम्यान हे वृत्तपत्र जे आहे ते सुरू करण्यात आलेलं होतं. फक्त लक्षात असे, हे बघा, हे बंगाली भाषेतलं वृत्तपत्र होतं. बघा, इथे तुम्हाला लँग्वेज ही समजत नसेल ना, तर ही बंगाली भाषेतलं वृत्तपत्र होतं. हे नेहमी लक्षात असूच द्या. ठीक. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, गदर पक्षाचे संस्थापक कोण होते? ओके, प्रश्न फारसा सोपा आहे. गदर पक्षाचे संस्थापक कोण होते? बघा, बाजूच्या इमेजमध्ये तुम्हाला व्यक्ती दिसत असतील जे गदर पक्षाचे सदस्य होते, पण आपला प्रश्न आहे की गदर पक्षाचे नेमके संस्थापक कोण होते? सोहनसिंग भाकणा होते, भगतसिंग होते, बसंतकुमार विश्वास होते की रामप्रसाद बिस्मिल होते? आणि याचं योग्य उत्तर प्रत्येकालाच माहिती असेल. ते होते मित्रांनो सोहनसिंग भाकणा. ठीक आहे, सोहनसिंग भाकणा जे आहे हे गदर प्रकाश वृत्तपत्राचे प्रमुख व्यक्ती होते. आणि लक्षात असू द्या, बाबा सोहनसिंग भाकणा हे भारतीय क्रांतिकारक होते, गदर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते आणि 1915च्या गदर गटामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग जो आहे तो होताच, 1915च्या गदर गटामध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या ऐतिहासिक अधिवेशनात नॅशनल कॉन्फरन्सचं विलिनीकरण जे आहे ते झालेलं होतं? ओके, प्रश्न फारसा सोपा आहे, अत्यंत सोपा प्रश्न आहे की कोणत्या अधिवेशनात इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात नॅशनल कॉन्फरन्स जे आहे त्याचं विलिनीकरण जे आहे ते झालेलं होतं? आणि हे होतं मित्रांनो 1886चं कलकत्ता, म्हणजेच दुसरं अधिवेशन. ओके, तुम्हाला माहिती असेल काँग्रेसची स्थापना कधीची आहे रे? 1885ची. त्यामुळे 1885 नंतर जे 1886चं अधिवेशन होतं ज्यामध्ये दादाभाई नौरोजी जे आहे ते अध्यक्ष होते, या अधिवेशनात 1886 मध्ये दुसऱ्या सत्रामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचं विलिनीकरण जे आहे ते झालेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो,
खालीलपैकी कोणत्या चळवळीच्या अपयशानंतर स्वराज्य पक्षाची स्थापना जी आहे ती झालेली होती? ओके, प्रश्न फार सोपा आहे की कोणत्या पक्षाच्या अपयशानंतर स्वराज्य पक्षाची स्थापना झालेली होती. आणि याचं योग्य उत्तर प्रत्येकालाच माहिती असेल, ते भारत छोडो आंदोलन होतं, सत्याग्रह आंदोलन होतं, असहकार आंदोलन होतं की सविनय कायदेभंग आंदोलन होतं. आणि याचं प्रत्येकाला उत्तर जे आहे ते माहितीच असेल मित्रांनो, हे होतं असहकार आंदोलन. कारण की तुम्हाला माहिती आहे असहकार आंदोलनानंतर काय घडली रे, का बरं बंद झालं? कारण की चौरी चौरा घटना घडली. चौरी चौरा घटना घडल्यानंतर काही लोकांना काय झालं, गांधीजींचा राग आला. गांधीजींचा राग आल्यामुळे त्यांनी काय केलं रे, स्वतःचा एक पक्ष काढला आणि ज्याला आज आपण काय म्हणतो, स्वराज्य पक्ष जो आहे तो म्हणतो. यामध्ये प्रमुख व्यक्ती कोण होते सर? तर यामध्ये प्रमुख व्यक्ती होते मित्रांनो मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास. या दोघांनीही सोबत मिळून स्वराज्य पक्षाची स्थापना जी आहे ती केलेली होती. ओके, तर हे होते मित्रांनो आजचे काही क्वेश्चन्स. कदाचित तुम्हाला आजचे क्वेश्चन 1% जरी आवडले असतील आणि वाटलं असेल की सरांनी ठीक आहे एक प्रश्न जरी महत्त्वाचा घेतला असं वाटलं जरी असेल तर लाईक शेअर नक्की करून द्याल. तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करून द्या, कधी काही स्टेटसही ठेवून द्या. आणि लक्षात असू द्या की तुम्हाला जर कोणत्याही टॉपिकवर, मग तो कोणत्याही विषयाचा असो, कोणत्याही टॉपिकवर सेशन हवं असल्यास, कोणत्याही टॉपिकवर MCQs हवे असल्यास, कोणत्याही टॉपिकवर PYQ हवे असल्यास तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये 100% सांगा. 101% तुमच्यासाठी सेशन जे आहे ते लावण्यात येईल. कारण की हे चॅनल तुमचं आहे, तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही टॉपिकवर सेशन हवं असल्यास 100% सांगा. 101% तुमच्यासाठी सेशन जे आहे ते लावण्यात येईल. तर मित्रांनो आता भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामाची रिस्पेक्ट करा. कारण की आज कामाची रिस्पेक्ट कराल तर काम सुद्धा उद्या तुमची रिस्पेक्टही करेलच. त्यामुळे कामाचीही चांगली रिस्पेक्ट करत चला.